रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ. 12 गावातील शेतकऱ्यांना 31,79,000 निधी प्राप्त. सरपंच चंद्रशेखर खेडीकर यांच्या प्रयत्नांना यश. मागील रब्बी हंगामात मे आणि जून महिन्यात धान पीक कापणीला आले असताना अचानकपणे लाखांदूर तालुक्यातील तिरखुरी परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पाऊस पडला होता. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात धान पिकाचं नुकसान झाले होते. मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचे आदेश नव्हते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. यामुळे तिरखुरी येथील सरपंच चंद्रशेखर खेडीकर यांनी तिरखुरी परिसरातील कृषी सेवक व तलाठी यांच्यासोबत शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा केला आणि तो पंचनामा तहसीलदार लाखांदूर यांना देण्यात आला होता. त्यानुसार शासनाकडून 12 गावातील शेतकऱ्यांना 31,79,000 रुपये निधी प्राप्त झाला असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये साजा क्रमांक 2 सोनेगाव येथील तिरखुरी, पेंढरी, सोनेगाव, घोडेझरी, हरदोली, साजा क्रमांक 3 तई बुजुर्ग येथील तई खुर्द, पाऊल, दौना, परसोडी, मांढळ, सरांडी, बोथली अशा एकूण 12 गावांचा समावेश आहे. मागील मे जून महिन्याच्या रब्बी हंगामात आठवड्याभरापासून अवकाळी पावसाच्या धारावर धारा बसल्याने शेतातील कापणी करण्यात आलेल्या धान कळपा पाण्यावर पोहू लागल्याने धानाला अंकुर फुटलेले होते. तर कापणी व मळणी करून वाळवण्यासाठी ठेवलेले धान पाण्यात सापडल्याने ते सडून त्याचा वास येऊ लागला होता. अशी भयावह शेतकऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली होती. तिरखुरी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली होती. ऐन धान पीक निघण्याच्या तारणीत असताना अवकाळी मुसळधार पाऊस सतत पडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. सर्वच स्तरातून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली असतानाही शासन स्तरावरून कुठलीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती रोष व्यक्त करण्यात येत होता. म्हणून लाखांदूर तालुक्यातील तिरखुरी येथील सरपंच चंद्रशेखर खेडीकर व परिसरातील शेतकरी यांच्या म्हणण्यानुसार साजा क्रमांक 2 सोनेगाव येथील तलाठी नीता गोनाडे, कृषी सहाय्यक विभा शिवणकर, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रशेखर लांजेवार, उपसरपंच मोहन देशपांडे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, पोलीस पाटील विश्वनाथ चौधरी व शेतकरी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या धान पिकांची पाहणी करण्यात आली होती आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या धान पिकांचा पंचनामा करण्यात आला होता. तो पंचनामा तहसीलदार यांना सादर करण्यात आला होता. त्यानुसार नुकसान झालेल्या 12 गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून 31,79,000 रुपये निधी प्राप्त झाला आहे. शासनाचे कुठल्याही प्रकारचे आदेश नसताना सरपंच खेडीकर यांनी सर्वे करून पंचनामे करवून घेतले. आज घडीला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी प्राप्त झाल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सत्यशोधक न्यूज चॅनल भंडारा जिल्हा प्रतिनिधी शैलेश कावळे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.